हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पामध्ये. रील स्टार हा वर्ड सध्या खूप चर्चेत आहे आणि त्याच नावाची एक गोड अशी फिल्म आपल्या भेटीला येते 14 नोव्हेंबरला. आणि त्याच निमित्ताने फिल्मचे कलाकार आज माझ्यासोबत आणि तुमच्यासोबत गप्पा करणार आहेत. तुम्हा तिघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. कसे आहात तुम्ही तिघे? तुम्ही घेऊ शकता, माझ्याकडे माईक आहे. प्रमोशन्स कसे सुरू आहेत? जोरदार ट्रेलर आलाय सगळ्यांसमोर आणि आता प्रमोशन्स कसे चाललेत? उत्तम, जोरदार. काय सांगशील? खरंच खूप मजा येते आहे आणि अशा अर्थाने म्हणजे मी म्हणेल की रील स्टार ही फिल्म माझ्यासाठी स्पेशल आहे. इतक्या जोरदार पद्धतीने प्रमोशन चालू आहे, ट्रेलर लोकांना आवडतं आहे, फिल्मची गाणी आवडत आहेत, त्यामुळे फोन करून सांगतायत की तू फार सुंदर काम केलं आहे, सगळे कलाकार उत्तम दिसत आहेत. सो मी एक्सायटेड आहे आणि लवकरच फिल्म येते आहे. त्याआधी जितकं लोकांपर्यंत पोहोचता येईल तितकं आम्ही पोहोचू. म्हणजे टीजर आल्यापासून त्यानंतर पहिलं गाणं आलं, मग दुसरं आलं आणि मग ट्रेलर आला, तर ते इतकं व्हायरल झालं आहे, लोकांना खूप आवडतं आहे. कारण की प्रत्येकाला, सामान्य लोकांना त्यामध्ये आपली छबी दिसते आणि गाणी तर सगळ्यांना खूपच आवडत आहेत. म्हणजे तू बघत असशील की आपल्या इंडियन कॉन्टिनेंटलवरती गाण्यांना खूप महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक फिल्म सक्सेस होण्यामागं त्याची गाणीही तितकीच दमदार असावी लागतात आणि त्या अर्थानं ह्या सिनेमाची गाणी खूप सुंदर झाली आहेत. तू बघत असशील स्वतःच की खूप सारे लोक आता रील्स बनवत आहेत घर 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 ह्या गाण्यावरती. आजच मला पाठवलं माझ्या डिरेक्टर साहेबांनी की किचेन्स बनवायला सुरुवात झाली आहे पोस्टरच्या आणि लोक त्याच्यावरती रील्स बनवत आहेत. म्हणजे कुठंतरी एक खूप दिवसानंतर एक पोकळी तयार झाली होती की असा एक सिनेमा आला पाहिजे होता. म्हणजे तू कधी कधी बघत असशील की खूप मोठ्या बजेटची फिल्मसुद्धा एखाद्या सामान्य फिल्मपेक्षा कमी चालते. तर त्याचं कारण असते की एक विषयाची पोकळी तयार व्हायला पाहिजे की लोकांना ते सतत बघून 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 काहीतरी वेगळं बघायला मिळालं की लोकांचं लक्ष वेधलं जातं. तर निश्चितच आमच्या सिनेमानं महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांचं तर लक्ष वेधलंच आहे, पण जगभरात जिथं कुठं महाराष्ट्रीयन लोक असतील ज्यांना भाषा कळते आणि शेवटी गाण्याला, म्युझिकला, संगीताला आणि सिनेमालाही भाषा नसते, तर त्या अर्थानंही आपण खऱ्या अर्थानं कसोटीवर उतरत आहोत. रील स्टार सिनेमा सगळ्यांना आवडत आहे. नक्कीच आवडेलच, त्यात काही शंकाच नाही. प्रसाद, तुझ्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर जसे हे सर म्हणाले की विषय वेगळा आम्ही घेऊन येतोय, तशीच तुझी भूमिकासुद्धा एक वेगळी आहे. पत्रकाराच्या दमदार भूमिकेत दिसतोयस, त्याबद्दल काय सांगशील? तुला काही तयारी करावी लागली किंवा रिअल पत्रकार जे बघतोस आणि आता तुला इथे रीलमध्ये जी भूमिका वठवायची होती त्यासाठी तुझे काय प्रयत्न होते? नाही, रिअल पत्रकार आपण जे बघतो तसा हा पत्रकार नाही आहे, हा थोडा वेगळा आहे. ते मी असं का म्हणतोय ते चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. मुळात तो अत्यंत निर्भीड आहे आणि त्याच्या निर्भीडपणामुळेच तो जिथे नोकरी करतो तिथून त्याला हाकलून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यानंतर तो काय करतो आणि मग त्याचं आणि म्हणजे भूषणच्या कॅरेक्टरची भेट कशी होते आणि पुढचा प्रवास त्यांचा का होतो आणि कशामुळे होतो, हा प्रवास म्हणजे ही फिल्म आहे रील स्टार. तर मी खूपच, मला आठवत नाही मी कधी पत्रकाराची भूमिका केली होती, त्यामुळे वेगळेपणा तोच वाटला मला. आणि त्याच्यामध्ये ॲक्शन सिक्वेन्सेस खूप इंटरेस्टिंग आहेत आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आहेत. वेगळे ॲक्शन सिक्वेन्स आहेत आणि ॲक्शन सिक्वेन्सेस मी फार कमी केलेत, त्यामुळे तोही एक मुद्दा होता चित्रपटाला हो म्हणायचा. आणि अख्खं युनिट साऊथचं आहे, त्यामुळे मला फार मजा आली काम करताना. चॅलेंजेस काय होते? नाही, चॅलेंजेस हेच होते. एक तर ॲक्शन सिक्वेन्सेस, भूषण, मिलिंद यांच्याबरोबर मी कधी काम केलं नव्हतं, यांच्यावर मी पहिल्यांदा काम केलं, त्यामुळे ते मला सांभाळून घेतील की नाही हे मनात हे होते. दिग्दर्शकांनी माझ्यावर अन्याय असा केला की मला एकही गाणं दिलेलं नाही आहे. सगळी गाणी भूषणला आणि उर्मिलाला सगळी गाणी आहेत, त्यामुळे मला जरा थोडंसं स्ट्रगल करायला लागणार आहे आता पुढच्या चित्रपटात गाणी मिळवण्यासाठी यांच्याकडनं. त्यामुळे बाकी अशी काही चॅलेंजेस म्हणशील तर एवढंच होतं की कशा पद्धतीने हा रोल मी प्ले करतो आहे, कारण त्याच्यात एक गंमत आहे थोडीशी. आणि कलाकारांनी कायम एक भान ठेवणं गरजेचं असतं की मी या चित्रपटाचा नायक नाही आहे, नायक भूषण आहे. तर असं असताना आपण कशी भूमिका करायला हवी याचं एक भान ठेवणं गरजेचं असतं. तर ते भान ठेवण्याचं थोडं फार चॅलेंज होतं असं मी म्हणेन.
तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील आणि प्रसाद दादा बरोबर काम करण्याचा अनुभव? अनफॉर्च्युनेटली मला काम करायला नाही मिळालं त्यांच्यासोबत. आमचे सीन्सच नव्हते. पण माझ्या कॅरेक्टरबद्दल भूमिका जी आहे, मी अनिता नावाची भूमिका केली आहे, जी ब्युटी पार्लर चालवणारी आहे, घरोघरी जाऊन मेकअप करणारी, कार्यक्रमात किंवा लग्न मंडपात जाऊन मेकअप करणारी ती बाई आहे. सो चॅलेंज म्हणजे मी अशी खऱ्या आयुष्यात मी बाईसारखं म्हणजे कसं वागायचं, 2 लेकरांची आई कशी असू शकते, तिचं राहणं खाणं बसणं किंवा मुलांशी ती कशी वागेन. मला जेव्हा कुठलीही भूमिका येते तेव्हा तिच्या अंतर्मनात ती कशी असेल, ती काय विचार करत असेल, हा मी विचार करते. आणि त्या कॅरेक्टरवर स्टडी करायला मला 15-20 दिवस लागतात आणि खऱ्या आयुष्यात मग मी प्रयत्न करते तिच्यासारखं वागण्यासारखं. सो अनिता म्हणजे मला असं वाटतं की थोडीफार माझ्यासारखी असू शकते. जर मी 10वी-12वी नंतर लग्न केलं असतं तर मला असं वाटतं की मी तशी असेल किंवा असू शकते आधी. सो अनिता माझ्यासाठी स्पेशल आहे. ती रील्स बनवते, म्हणजे ती स्पेशल बनवत नाही, पण तिचा नवरा जेव्हा बनवतो तेव्हा ते अधूनमधून लुडबुड करणारी तशी अनिता आहे. म्हणजे तो जर येऊन बोलत असेल की मी दिसतोय की नाही अमिताभ बच्चनसारखा, तर तिचं पण असं आहे की मी पण नाही दिसत का हेमा मालिनी. तर अशी ती लुडबुड करणारी अधूनमधून त्याची बायको आहे. आणि तिचं कॅरेक्टर म्हणजे त्याचा एक बाहेर संघर्ष चालूच आहे, पण घरी बसल्या त्याला साथ देणं किंवा त्याचा एक आधार बनून राहणं म्हणजे अनिता आहे. आणि आणखीन तिच्या कॅरेक्टरबद्दल मला बोलावंसं वाटतं की ज्यावेळेस फिल्ममध्ये संघर्ष सुरू होतो तर नवऱ्याच्या पाठीशी तितकेच दमदारपणे, म्हणजे 2 लेकरं घेऊन पाठीशी साथ देणं पण ह्या फिल्ममध्ये बघायला भेटेल. गाण्यात तर ते प्रत्येक गाण्यामध्ये आहेच. आणि एका म्हणजे मलाच खूप टेन्शन होतं की मला हिरोईन भेटणार आहे फिल्ममध्ये. एकतर मजा पण होती की हिरोईन भेटणार आहे, पण ज्या काय दिग्गज नावं 2-3 चित्रपटातल्या आपल्या ज्येष्ठ मंडळी ज्या आहेत महिला आपल्या फिल्म क्षेत्रातल्या मराठीतल्या, त्यांची नावं ह्यांनी घेतली. मला आनंद पण झाला, पण म्हणलं ह्या मला सांभाळून घेतील का, कारण की मी असा ॲक्टर आहे, मी नॉन ॲक्टर माणूस आहे, मी कधी स्टेज केला नाही, काही नाही, कसं होईल. पण आणि उर्मिला आली तर त्यावेळेस पण मीच प्रश्न उपस्थित केला होता की इतक्या कमी वयाची पोरगी माझी बायको वाटेल का 2 लेकरांची आई. कारण की हां मी स्पष्टपणे बोलवतो, पण त्यानंतर आता हळूहळू मला कळायला लागलं की तोंडावर नाही बोललं पाहिजे, दिग्दर्शक पाठीमागं जाऊन विचारलं पाहिजे, कारण की हे परत करिअरचा पण प्रश्न आहे, कष्टाचा प्रश्न आहे त्यांच्या, आणि प्रत्येकाला लागू शकतं हे पण मला कळालं. पण स्पष्ट बोलण्याचा मला अर्थ असा वाटला की ती मला समजून गेली की ह्या कास्टिंग डिरेक्टर, मी त्या अर्थानं म्हणायला गेलो होतो. पण नंतर सेटवरती उर्मिलाने इतका सेट जेवण ठेवला आहे, 2 लहान लेकरं असतील, इतकं 44-45 ऊन तिकडं, आणि इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळं खूप गरम व्हायचं, एक वेगळाच वास असायचा. या सगळ्यात आनंदी वातावरण ठेवण्याचा कार्यक्रम हिच्याकडे होता. माझे जे 2 लेकरं आहेत फिल्ममध्ये, तनिष्का आणि त्या गोलूचं नाव काय, अर्जुन. तर ह्या दोघांना मस्ती करणं, काय दुपारी अचानक झाडाखाली तो बारका बाळ झोपला तर त्या तोंडात गपचूप मिठाचं पाणीच होत, कुठं काय कर, म्हणजे इतकं छान नॉटी पद्धतीनं त्यांनी. आणि साऊथच्या लोकांना पण एका अर्थानं हिनं आश्वासित केलं की बाबा तुम्ही आमच्यासोबत आहात तर आम्ही तुमच्यावर असं काय टँट्रम वगैरे असं काय नाही, आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही अवेलेबल राहिलो हा सिनेमा करण्यात. तिचाही तितकाच मोठा हात आहे ह्या भानुदास ह्या कॅरेक्टरबरोबर. दुसरं असं की आता माझ्या पात्रावरती येतो की हे पात्र करताना चॅलेंज वगैरे असं काय मला फार काही नव्हतं, कारण की मी माझं जगणं ह्या लोकांच्या आजूबाजूच लहानपणापासून गरिबी अतिशय जवळून बघितलेली मी. म्हणजे दिवाळी असेल, सणावारी कशा पद्धतीनं सण होतात हे पण मला माहिती आहे. म्हणजे दिवाळीत तर अक्षरशः नवीन कपडे तर दुरापास्त, पण दिवाळीला नवीन कपडे घ्यायची तर नवीन कपडे कुठली असायची, खाकी शर्ट पांढरा शर्ट खाकी चड्डी, की जे की तुम्हाला परत शाळेत पण वापरता येईल. म्हणजे अशा एका काय म्हणतात त्याला की जीवनातल्या सगळ्या त्या वातावरणात वाढलो आहे. भानुदासचं एक वेगळं वैशिष्ट्य असं होतं की आता ह्या सिनेमाचं खरं टायटल पहिलं जे होतं ते रिसायकल होतं, पण त्यात एक भानुदासला काहीतरी अलंकारिक जगणं किंवा त्याच्या कॅरेक्टरला काहीतरी एक स्पेशालिटी पाहिजे म्हणून मी हे सुचलं मला. आणि मी सुधीरला डिस्कस केल्यानंतर त्याला वाटलं अरे हे खूप भारी आहे, कारण की आपल्याला माहीत असेल की टिकटॉक वगैरे पासून ही जी लागण झाली आहे रील्स बनवण्याची, तर म्हणजे एखादी सुंदर स्त्री जसं की घरात 100 वेळा आरसा बघायची, जुन्या कथेत आपण ऐकतो वाचतो, म्हणजे दुःखात असली रडताना सुद्धा आरशा पुढे जाऊन रडायच्या बायका, म्हणजे इतकं सौंदर्याचं वेड असायचं. तसंच आहे आजकाल, आपण बसता उठता मोबाईल बघतोय, रील्स बघतोय, तर तो विषय
हा सगळ्यांच्या जवळचा आहे. म्हणजे आज आपण बघतोय की चेष्टेत आपण आज म्हणतो की येणारी आपत्ती हातात मोबाईल जन्माला घेऊनच येतील की काय, इतपत ते तुमच्या अंगाशी निगडीत झालेले. म्हणजे एखाद्या उंच बिल्डिंगवरून चौकात बघितलं तर मोबाईल नसलेला माणूस, हातात मोबाईल नसलेला माणूस तुम्हाला दिसणारच नाही. हो. भले एक वेळ पुस्तक नसेल एखाद्याच्या हातात, पण मोबाईल 100% सगळ्यांच्या हातात. म्हणजे असं एक कॅरेक्टर मला करायला मिळणार आहे आणि ते मी स्वतः सुचवलं आणि मला करायचं होतं. सायकल चालवलं नसेल इतकं, त्यात खूप मला पळावं लागलं, म्हणजे खूप आम्ही कष्ट घेतलेलं आहे. पण हा रोल करताना मला स्पेशल असं काय भाषेवरती काम करावं लागलं नाही काय नाही. आणि पण एक आहे की ह्या सगळ्या लोकांबरोबर असं एक पात्र केलं की जे मला पण आवडले आणि सगळ्यांना आवडले. तर आता निश्चितच खूप आत्मविश्वास आला आहे ॲक्टिंगबद्दल की आपण करू शकतो, चांगला रोल करू शकतो, चांगली ॲक्टिंग करू शकतो. प्रसाद दादाबद्दल काय सांगशील? त्याच्याबरोबर बरेच सीन असणार आहेत तुझे आणि त्यातून साऊथची टीम आहे आणि ॲक्शन सिक्वेन्स आम्हाला या फिल्ममध्ये सुद्धा बघायला मिळणार आहेत. काही साम्य होते का, किंवा ॲक्शन सिक्वेन्स जसे आपण साऊथच्या फिल्म्सना खूप नवाजलं जातं म्हणू शकतो आपण की प्रत्येक ॲक्शन सिक्वेन्ससाठी, तसे सिक्वेन्स आम्हाला इथे बघायला मिळणार आहेत? नक्कीच. म्हणजे मला आठवत नाही की असा इतका मोठा फाईट मास्टर मराठी इंडस्ट्रीमध्ये कधी आला असेल आणि त्यांनी अशा पद्धतीने फाईट केली असेल हे मला तरी आठवत नाही. आणि पहिलाच दिवस होता आणि प्रसाद दादाचा आणि माझा सीन होता आणि हातात बेड्या डायरेक्ट, आणि नशीब बोलायचं काय नव्हतं, पण मारामारी करायची. एकतर नर्वस होतो, खूप भीती पण वाटत होती. आणि ज्या पद्धतीनं म्हणजे एका मोठ्या गोडाऊनमध्ये शूट करतोय, फॅन नाही काही नाही, आणि असा एक मराठी इंडस्ट्रीतला सध्या खूप नावाजलेला कलाकार माझ्यासोबत आहे, ह्याचं एक दडपण पण होतं आणि आनंद पण होता की आपण छापले जातोय बाबा कसं का असं ना, पण आता हे तारून न्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस आमच्या हातात बेडी असायची आणि आम्ही फाईट करायचो, आणि त्यात पण इतकं वातावरण टेन्स की सगळेच नवीन मराठी जे काही दिग्दर्शक असिस्टंट होते, आणि चुकून एका फाईट मास्टरच्या असिस्टंटची दादांना चुकून पाठीत लात लागली. मला वाटलं आज झाला कार्यक्रम, म्हणजे आज पहिल्यांदा सरपंच चिडलेले बघायला भेटणार आणि काहीतरी राडा होणार. पण नाही, प्रसाद दादांच्या चेहऱ्यावर मला फक्त वेदना जाणवली, ती कळ जाणवली. पण एका क्षणातच त्यांनी त्याला तो एकदम बिचारा लीन होऊन जवळ आला आणि सॉरी म्हणायच्यातच दादांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणलं इट्स ओके. आणि म्हटलं हे खूप भारी आहे, कारण की होतं हे आपण एक काहीतरी एका कामाच्या निमित्ताने एकत्र आलो आहे, आपण कोणाच्या घरी गेलेलो नाही, आपण एक ठरवून काहीतरी प्रोडक्ट तयार करायचं म्हणून इथं असं राहिलं पाहिजे, प्रेमळ सहिष्णू राहिलं पाहिजे. हे शिकायला जे मिळतं आणि हे आपल्या इंडस्ट्रीतल्या मराठी इंडस्ट्रीतल्या मोठ्या कलाकारांचं खरं हे श्रेय आहे. वाव, नाईस. किती छान वाटतं असं की आपलं म्हणजे कौतुक नाही म्हणू शकत, पण आपण काहीतरी करतोय आणि ते पुढे वारसा म्हणतो नाही तर चालतोय. त्याबद्दल काय सांगशील? नाही, मला असं वाटतं की त्याची ही वृत्ती फार छान आहे, समोरच्याला ऑब्झर्व करण्याची आणि समोरच्याकडनं काही गोष्टी शिकण्याची. मला असं वाटतं की ही वृत्ती प्रत्येक कलाकारामध्ये जागी असली पाहिजे. मी आज जो काही दिवस बघतोय, जे काही 1% 2% यश आहे, ते मला असं वाटतं की त्याच्यामध्ये निळू फुल्यांचा आशीर्वाद आहे, डॉक्टर लागूंचा आशीर्वाद आहे, राजा गोसावींचा आशीर्वाद आहे, लक्ष्मीकांत बेर्ड्यांचा आशीर्वाद आहे, अशोक सराफांचा आशीर्वाद आहे, विक्रम गोखलेंचा आशीर्वाद आहे. कारण या सगळ्यांबरोबर मी काम केलं आहे आणि या सगळ्यांबरोबर मी काही ना काहीतरी शिकत आलो आहे. आणि त्यांच्याकडून मी जे शिकलो आहे ते जर समोरच्याला दिसत नसेल तर त्या शिक्षणाचा काही उपयोग नाही. त्यामुळे त्यांनी जे उदाहरण दिलं की लागलं मला जोरात, पण त्यांनी काही मुद्दामून मारलं नव्हतं आणि हे समजणं इतकं काम मी केलं आहे आजपर्यंत. त्यामुळे मी जर तिथे चिडलो असतो तर तो फायटर कॉन्शियस झाला असता, तो फाईट मास्टर टेन्शनमध्ये आला असता आणि काम बिघडलं असतं. बरं, कोणीच मुद्दामून करत नाही, फाईटमध्ये अशा गोष्टी होत असतात. हे आजपर्यंतच्या अनुभवामुळे शिकायला मिळालेलं आहे. त्यामुळे त्या क्षणी तो सिक्वेन्स पटकन शूट होणं हे फार गरजेचं होतं, नाही तर मग अडकत राहिलो असतो आम्ही त्याच्यात. कारण ती सिच्युएशन फार अवघड होती. म्हणजे बेडीसुद्धा एका हातात, म्हणजे एका बेडीत माझा हात, दुसऱ्या बेडीत त्याचा हात, असे अडकलेलो होतो आम्ही. सो त्यामुळे ती खूप ट्रिकी फाईट होती. त्यामुळे तो क्षण पुढे नेणं महत्त्वाचं होतं फार, जे कदाचित खूप काम केल्यामुळे आलं आहे, अनुभूत आलं आहे. असं काही मुद्दामून केलं नाही मी, पण चांगलं आहे. नाईस. रील्स खऱ्या अर्थाने बनवायला कोणाला आवडतं? रील स्टार जसं आता तू फिल्ममध्ये बनवतोस, तुला आवडतं, पण इकडेच
हे बघ, मला आवडतात रील्स बनवायला. मी आणि माझी बायको बरेच रील्स आम्ही बनवत असतो. लोकांना खूप ते आवडतात. मला असं वाटतं की तो एक मनोरंजनाचा भाग आहे. त्याच्यामुळे आम्हालाही मजा येते, लोकांनाही मजा येते. Yes. त्यातनं काय असा खूप मोठा जागतिक संदेश देण्याचा आमचा दावा नाही किंवा प्रयत्नही नाही. इट इज अ फन, जस्ट फॉर अ फन. सोशल मीडियाचा वापर तुम्ही कशा पद्धतीने करता हे फार महत्त्वाचं आहे. सो आजकाल काय आहे की लोक जेवढे चित्रपट बघतात तेवढेच रील्स पण बघतात. सो मला असं वाटतं की आज बच्चन साहेब मोठे काय आहेत, एवढे मोठे काय आहेत, कारण त्यांनी काळाशी जुळतं घेत घेत काम केलं. आज ट्विटर उघडलं की पहिलं बच्चन साहेबांचं ट्विट दिसतं. सो मला असं वाटतं की काळाशी आपण जोडले राहिलो पाहिजे. काळ पुढे गेलाय तसतसं कलाकारांनी स्वतःला अपडेट केलं पाहिजे. सो रील्स करणं हा स्वतःला अपडेट ठेवण्याचा एक भाग आहे. त्या दृष्टीने मी त्याकडे बघतो असं मला वाटतं. सो रील्स मी बनवते, पण स्पेशली प्रयत्न आधी असं व्हायचं, म्हणजे 7-8 वर्षांपूर्वी टिकटॉक होतं, तेव्हा 1 दिवस 2 दिवस पूर्ण काढून स्पेशली टिकटॉक बनवायचो आम्ही. की लोक अरे एवढे फेमस होत आहेत, मग आपण पण. माझी एक मैत्रीण होती, सो आम्ही दोघी बनवायचो, आणि मग ते नाही जमलं. म्हणजे इतकं करण्यापेक्षा ॲक्टिंगवर जर लक्ष दिलं असतं तर मग मला असं वाटलं की इथे लक्ष देऊया आपण. 2 दिवस काढण्यापेक्षा आपण ॲक्टिंग बद्दल काही शिकता आलं, कुठल्या फिल्म्स बघितल्या, इंटरव्ह्यूज बघितले, ह्या गोष्टींकडे मला लक्ष देता आलं त्यावेळी. आणि मला कळलं की डिरेक्टर्सला कुठले ॲक्टर्स हवे असतात. ते टिकटॉक करणारे नको होते, आणि मी ज्या ग्रुपमध्ये राहिली ती लोकं फक्त फिल्मवर प्रेम करणारी होती. सो रील्स आत्ता सर जसं म्हणाले की अपडेट राहिलं पाहिजे, तर मला असं वाटतं की आपण कलाकार आहोत आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा तोच एक मार्ग आहे. आणि जज करतात आजकाल सोशल मीडियावरून लोक जज करतात की ही अभिनेत्री कशी असू शकते किंवा अभिनेता कसा असू शकतो. सो जेव्हा केव्हा मी बाहेर जाते, ट्रॅव्हल करते किंवा नॉर्मली गावाकडे जाते, तेव्हा मी एक व्हिडिओ काढते आणि तो पोस्ट करते. हे पण रील्सच झालं. आणि फिल्मचं प्रमोशन जे करतोय आपण, बसलो बोलतोय, 15 सेकंड टाकलं, हे पण रील्सच झालं आहे. म्हणजे असं जरी अपडेट राहिलं तरी ते लोकांपर्यंत पोहोचतो आपण. सो मला असं वाटतं की होतं, आजही असं होतं की रील्स जे लोक करतात त्यांना कामं नाही मिळत. काही डिरेक्टर्स म्हणजे कास्ट नाही करत, पण मला वाटतं की त्या भूमिकेला जर वाटत असेल डिरेक्टर्सला की ही जाऊ शकते किंवा हा नाही जाऊ शकत, तर मग हां. नाही मला हा मुद्दा खरंच ह्याच्यावर प्रश्न होताच माझा, की तुला काय वाटतं ह्या मुद्द्यावर, की रील स्टार असं बेसिकली खूप ऐकण्यात पण येतं की रील स्टार आहे तर त्याला कास्ट नाही केलं जात किंवा तिला कास्ट नाही केलं जात. यावर तुमचं काय मत आहे? जसं ती म्हणाली. असं काही नाही रील स्टारला कास्ट केलं जात नाही, असं काही नाही. आता आमचं करंट सोनावणे किती चित्रपटात आहे, खूप चित्रपटात आहे. नील आहे बऱ्याच चित्रपटात, अथर्वनी माझ्या चित्रपटात काम केलंय. असं काही नाही कास्ट केलं जात नाही, असं काही नाही. म्हणजे तो खूप एक वादाचा प्रश्न मध्ये सुरू झाला होता. टिकटॉक बद्दल मला काही ज्ञान नाही. मी फक्त ॲप बद्दल. हां त्याबद्दल मला काही खरंच ज्ञान नाही. पण लोकांना असं वाटतं की एक म्हणजे आता समजा मला एखाद्या हिस्टॉरिकल फिल्मसाठी कास्टिंग करायचं आहे, तर ते मी मॉडर्न रील बघून नाही ना करू शकत, बरोबर की नाही? त्याच्यासाठी मला त्या मुलीला किंवा त्या मुलाला बोलवावं लागेल, मला त्या कपड्यांमध्ये त्याची लुक टेस्ट घ्यायला लागेल, बरोबर? लोकांना असं वाटतं की हे रील मी पाठवलं म्हणजे त्यांची ॲक्टिंग मला कळली. असं नाही होऊ शकत, असं माझं म्हणणं आहे. ऍक्टिंग हा मुद्दा आहे, हे नाही की बरोबर ना? बरोबर. आलं का लक्षात? हो हो. बाकी मस्त आहे, चांगलं झालं. तुझ्या प्रश्नावर उत्तर देतो. तुझे विचारलं की रील्स बनवतो का? सर तर बनवतात. आणि माझी बायको सरी तर मला
त्यांचा रील आला की येऊन दाखवते, म्हणजे बघा अच्छा. ते किती सुंदर नवरा बायको, किती सुंदर जोडपं आहे, आणि आपण तू रील्स बनवले पाहिजे. मला आवडत नाही आणि मला ते येत पण नाही मोबाईल पुढं. कदाचित आता इथून पुढं रील स्टार म्हणून कदाचित होऊ शकतं माझ्याकडून ते, पण मला हे तुमच्या दोघांचं ऐकून सरांचं यायचं तुझ्या प्रश्नावर की तुम्ही रील्स बनवता का, हां. ह्या प्रश्नावर मला उत्तर द्यायचं की रील्स मी नाही बनवत, रील्स मला बनवतात. कारण की ज्यावेळेस मोबाईल काढतो कोणाला तरी फोन हां. करायचा आहे, ते कमीत कमी अर्धा. 20 मिनिट त्यात निघून जातं आपोआपच, आणि मग नंतर लक्षात अरे मोबाईल हो, कामासाठी. मोबाईल याच्यासाठी हातात घेतला होता. म्हणजे आता तूच विचार कर की जर हे असं नातं चाललं की हां. सर जसे म्हणाले की फिल्म ज्या पद्धतीनं बघितल्या जातात तितक्याच रील्स बघितल्या जातात, हम्म. आणि हे एका अर्थानं मला वाटतं की आनंददायी पण आहे. म्हणजे तुमचं एकटेपण, म्हणजे पण ते त्याचा अतिरेक होऊ नये. बरं. म्हणजे तुम्ही पुस्तकं निश्चितच वाचली पाहिजे, पारंपरिक ज्या काही आपल्या गोष्टी आहेत, म्हणजे विरंगुळा म्हणून तुम्ही पुस्तकं ज्ञानासाठी पण वाचली पाहिजे, जसं तुम्ही फिरायला गेला पाहिजे, शुद्ध हवा खायला बाहेर पडला पाहिजे. पण तुम्ही 24 तास जर रील्स बघत बसला एका जागी, 3-3, 4-4 तास जर गेले, कधी कधीतरी असं माझं पण होतं की झोपताना मोबाईल हातात आला आणि रील्स बघायला लागलो, आणि आपण जे बघू पहिल्यांदा मला असं वाटतं की ते रिपीट होतंय परत, फनी बघितलं की फनी येत राहतात. हो. हां, Set तर करतो, ते हो. कदाचित 2-2, 2.5 तास निघून तसं पण जातात. होतं कधी कधी, म्हणजे आपण जर मनस्थिती व्यवस्थित हम्म. नसेल तर. रील्स बनवल्या पाहिजेत नाही बनवल्या पाहिजेत हा मुद्दा नाही, जसं सरांनी सांगितलं तसं. नाईस. मला एक प्रश्न तुम्हाला होता. जेव्हा ऑडिओ लॉन्च होतं तेव्हा नागराज मंजुळे सरांचा उल्लेख झाला होता आणि तुम्हाला त्यांनी मला अजून दखल घेतली नाही. त्यानंतर काही कॉन्टॅक्ट झाला किंवा दखल घेतली? नाही, मला सुधीर कुलकर्णींचा मेसेज आला, आमचे लेखक, की अण्णापर्यंत मेसेज पोचवला आहे, यांनी पण पोचवला असणार. पण माझा मित्र आहे, जुना मित्र आहे, आणि अप्रतिम काम करतो, खरं काम करतो जे काही करतो ते, आणि दिग्दर्शक म्हणून निश्चितच तो मोठा आहे. त्यामुळे ॲक्टर म्हणून मला त्याच्याकडे 100% काम करायचं आहे. कधीतरी ती वेळ येईल, मी आशावादी आहे. ज्या ज्या लोकांबरोबर काम करण्याची स्वप्न मी पाहिली ती खरी झालेली आहेत. त्यामुळे नागराजबरोबर पण मी नक्की काम करीन. अरे वा, चला आम्हालाही म्हणजे खूप छान अशी जोडी बघायला मिळणार आहे. ट्रेलरवर सरांची काही रिॲक्शन आली होती, तू काय सांगशील? अण्णाजी हां, अण्णा आत्ता सध्या खशाबाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत, कारण की ती मोठी फिल्म आहे ती. कारण की भारताला जे पहिलं ऑलिम्पिक कुस्तीमध्ये मिळवून दिलं, तर त्या अर्थानं, आणि जुना काळ आहे 1962 वगैरेच्या काळातला तो सिनेमा असल्यामुळे खूप मोठं डोक्याला ताण असलेलं काम त्यांच्याकडे आहे, आणि त्यातून पण आपल्या फिल्मवर लक्ष आहे. आणि स्तुती निश्चितच केलेली आहे की खूप सुंदर काम झालेलं आहे सगळ्यांचं. ट्रेलर, टीजर, गाणी हे पोचतंच आहे सगळं. आणि माझी जेवढी मोठी फॅमिली आहे, आम्ही 4 भाऊ आहोत, त्या अर्थानं तुला लक्षात येत असेल की किती मोठा आमचा पसारा असेल. तर सगळ्या पसाऱ्यामध्ये ही गोष्ट आवडलेली आहे. मी करतोय, 5-6 जणांवर काम करतोय, हे तर सगळ्यांनाच खूप आवडतं आहे. माझ्या आईने पण ओळखलं की अच्छा, मी ओळख करून अरे ते धर्मवीरू आले का, अरे वा. म्हणजे की कुठंतरी मी काहीतरी चांगलं काम करतोय, आणि फर्स्ट टाईम मी लीडमध्ये आहे. हे खूप म्हणजे ह्याची ग्रॅव्हिटी तुला कळते की नाही काय Yes, माहिती, yes. लीडमध्ये येणं हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तर ह्या अर्थानं आहे की सगळीकडे पोचलेलं आहे. जसे नागराज अण्णा आहेत तसे सगळे आम्ही आहोत. मीडियाचा मागोवा घेणारी आम्ही लोक आहोत दर दिवशी. तर त्यामुळे ही गोष्ट पोचली नाही असं होणार नाही. अरे वा, चला तुमच्याशी गप्पा मारून खरंच मजा आली. फिल्म नक्कीच प्रेक्षकांना आवडणार आहे, कारण एवढी छान अशी कास्ट आहे. आम्हालाही बघायला मजा येईल फिल्म. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा फिल्मसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.